कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आज खूप विचार करते खूप वेळचा, काय करू काय नाही. घरामध्ये खूप पसारा पडला होता, तो पटपट आवरून घेतला. कारण आल्या आल्या आपण कंटाळलेला असतो आणि त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे मी काढत नाही बसले. कपाटात सगळं आवरून घेतलं. बाहेरसुद्धा खूप कपडे वगैरे पडलेले होते. नंतर प्रतीक्षानं भांडे वगैरे घासून घेतले. आता थोडेसे सगळे काम आवरले तर, आणि माझं वाचन वगैरे सुद्धा करून झालेलं आहे. दिवाबत्ती झालेली आहे, आपली आरती झालेली आहे. आणि आता म्हटलं काय करावं, चहा मात्र बाकी आहे. आणि चहाला वेळ पण खूप झालेला आहे, 7 वाजत आलेले आहेत. आणि म्हटलं आता काय करावं काही सुचत नाही आहे. तर चला मग फ्रीजकडे गेले तर थोडीशी ही सापडली चॉकलेट मला फ्रीजमध्ये. अशी चॉकलेट मी अजून खाल्ली नाही आहे. तर म्हटलं चला ह्याची टेस्ट बघूया कशी लागते. तर माझी लेक बघायला म्हणती स्मूदी चॉकलेट असं म्हणतात. मी काही नाव वगैरे वाचत बसत नाही आहे आणि त्यामुळे मला म्हणती हिला स्मूदी म्हटलं ठीक आहे, स्मूदी तर स्मूदी काय असते स्मूदी ही. तर बघूया, पिऊन बघूया आपण कशी लागते. तर आणि ह्या मुलांनी आणलेल्या होत्या, 2-3 होत्या. तर 2 पिल्या मुलांनी, 2 आहेत अजून. तर म्हटलं चला आपण पण टेस्ट घेऊया याची. तर चला खायची का चॉकलेट? एक नंबर तूच खा. खाऊ तिला ते शिदर बी नाही ना फ्रुटी सारखं. अगं तू शांत बस ना. काय करेलीस? थांब ना. हे काय होतं? बघा माझी लेक किती ओरडती. अगं ते ओळखू ये ना ते शिदर आहे म्हणून. फ्रुटी कधी पिलीस का नाहीस तू? नाही, ओरिजिनल चॉकलेट सारखी आहे, पण ही फ्रुटी टाईप आहे, त्यामुळे थोडीशी प्यायला वेगळी लागते. पण टेस्ट एकदम ओरिजिनल चॉकलेटची आहे, छान लागते. आपणही कधीतरी लहान लेकरासारखं होत जावं असं, निवांत छान चॉकलेट चहा पिताने. तोच आपला स्वतःचा वेळ असतो, कारण आपण आपला स्वतःचा आनंद तर विसरूनच गेलेलो असतो आहे. तर म्हटलं अगोदर भांडी उचलून ठेवते. निर्मळ भांडे घासले तुम्ही आज. तर हा आहे आपल्या किचनमधला कॉर्नर, जिथे आपल्या सकाळची सुरुवात इथूनच होते आणि सायंकाळची शेवटसुद्धा इथंच होतो. आणि ह्याच्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट नाही. तर हा आपला कॉर्नर आवडीचा का नसेल? तर आपल्याला आवड असो नसो, उठलं की काय करायचं, इथं आल्याशिवाय सुचत नाही, इथं यावंच लागतं. झोपल्याच्या नंतरसुद्धा उद्याचा गोंधळ इथूनच डोक्यात चालू राहतं की आपल्याला उद्या काय करायचं, काय करावं हे सुचत नाही. उठलं की पहिलं आपल्याला किचनकडे बघावंच लागतं. म्हणून तर हा किचनमधला कॉर्नर आपल्याला नेहमी ॲट्रॅक्टिव्ह ठेवावासा लागतो. कारण तिथे आपल्याला बघा तुम्ही किचनमध्ये गोंधळ, भांडे एकीकडे पडलेले किंवा भांडे घासायचे राहिले, अगर किचनमध्ये पसारा, त्याला ज्या व्यक्तीला किचनमध्ये काम करायचं नाही ना, तो सुद्धा व्यक्ती येऊन तिथे बोलणार तुम्हाला की काय पसारा करून ठेवलास, कधी आवरायचं आणि असं कसं काम असतं असं म्हणणार, म्हणजे म्हणणारच. तर आपण जिथे काम करतो तिथे आपल्याला का नाही वाटणार? त्यासाठी आपल्याला हे तिथलं काम करायचं म्हटलं तर अगोदर तिथलं आवरून घ्यावंच लागतं. तर चला मी तिथलं आवरून घेतलं आणि झालेला आहे आपला चहा तयार. चहा उकळताना बघा आपण जसा गॅस कमी जास्त करतो, चहा एकदम जास्त उकळतो पुन्हा कमी करतो, त्याशिवाय चहा उकळत नाही. तसंच आपल्या आयुष्याचं सुद्धा आहे. एकदम आपण कधी एकदम खुश असतो तर कधी आपण एकदम नाराज असतो. कधी आपल्याला काही आवडतं तर कधी काही आवडतंच नाही. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आपली कमी जास्त ही असतेच. घ्यायचा का चहा? आणला किती वेळचा? आवडत नाही आम्हाला चहा प्यायला. चहा सोडून दिला. चहा सोडून दिलाय म्हणतो आम्ही, तरी पण आम्ही आम्हाला बळजबरी चहा पिऊ घालतो.
चाय नको मला इथं थोडं. अशा प्रकारे आज थोडासा 5 मिनिटाचा टाईम स्पेंड केलेला आहे. म्हणजे जो की आपला स्वतःचा वेळ असतो. आपण नेहमी मुलं घरचं बघतच असतो, पण काय होतं ना, कधी कधी आपल्याला नाही सुचत आपल्याला काय करायचं आहे, त्यावरून कंटाळा येतो. मग त्यावेळेस आपण थोडंसं स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी म्हणा किंवा एक एनर्जी आपल्याला बूस्ट करण्यासाठी म्हणा, त्यासाठी आपल्याला काहीतरी असं स्वतःसाठी एक 5 मिनटं एक डोकं शांत ठेवून म्हणा किंवा असं स्वतःच्या आवडीचं काहीतरी करून म्हणा, थोडंसं आपल्याला एनर्जेटिक बनायचं असतं. तर चला, मी आज पहिल्यांदा केलेलं आहे असं, की जे की चहा आणि चॉकलेटचं कॉम्बिनेशन. तर कानातलं काढून ठेवलेलं आहे. याला घातलं होतं गुढीपाडव्याला आणि ह्याला स्वामी प्रगट दिनाला. ते नंतर घालायचंच राहिलं, थोडंसं हुंड हुंड दिसत आहे. तर चला, अशा ह्याच्यातमध्ये तुम्ही पण काय करता ज्यावेळेस तुम्हाला पण कंटाळा येतो, ज्यावेळेस तुम्हाला पण काही सुचत नाही, तुमच्याकडं जर काही आयडिया असतील तर मला नक्कीच सांगत जावा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये थोडासा कंटाळवाणा पण थोडासा उत्साही मनाला उत्साह करण्यासाठी केलेला एक टी टाईम तुमच्याशी मी शेअर केलेला आहे. तर बाय सर्वांना.